नमस्कार श्रोते हो. श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती आपले सहर्ष स्वागत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलला आपण सबस्क्राईब करावं अशी मी आपल्याला विनंती करतो आणि वेळोवेळी नोटिफिकेशन्स मिळण्यासाठी आपण बेल आयकन क्लिक करावं अशी देखील विनंती मी आपल्याला करत आहे. श्रोते हो, श्राव्य कथा मराठी या चॅनलवरती मी सध्या आपल्याला एक थरारक क्राईम कथा सादर करत आहे. कथेचं नाव आहे एका हुकुमाचा. लेखिका आहेत मानसी तामणकर. श्रोते हो, या कथेच्या आधीच्या भागात आपण बघितलं की पुण्याजवळ एका फार्म हाऊसमध्ये एक प्रसिद्ध लेखक रघुवीर उपाध्ये हे त्यांच्या कुटुंबासह राहत आहेत. परंतु एक दिवस पहाटे त्यांना अचानक जाग येते आणि त्यांचा नोकर, त्यांचा आवडता कुत्रा तसेच त्यांच्या जवळील 2 बंदुकी या नाहीशा झालेल्या त्यांना दिसून येतात. त्याचप्रमाणे त्यांची गाडी ही कोणीतरी नादुरुस्त करून ठेवलेली असते. त्यामुळे ते, त्यांची पत्नी हे दोघेही घाबरलेले आहेत व तेथून निसटून जाण्यासाठी ते प्रयत्नात आहेत. ही घटना होण्यापूर्वी 3 महिन्यांपूर्वी मुंबईमध्ये एक निष्णात वकील ॲडव्होकेट कृष्णकांत बानी हा आत्महत्या करतो. तो कुप्रसिद्ध गुन्हेगार अंडरवर्ल्ड किंग मोहिनीराजन मुदलियार याचा वकील असतो. परंतु तो मोहिनीराजन याचे सर्व पैसे जुगारात उडवून टाकतो. त्यामुळे तो आत्महत्या करतो. इथे मोहिनीराजन हा त्याचे जवळजवळ 8 ते 10 कोटी रुपये नाहीसे झाल्यामुळे बेचैन झालेला आहे व ते पैसे कसेही करून आता पण मिळवावेत यासाठी तो विविध गुन्ह्याचा प्लॅन तयार करत असतो. या कथेचा पुढील भाग. 2 वर्षे अशीच गेली. रहमत खानला मोहिनीराजनची नेहमी आठवण येत होती. पण आपला भूतपूर्व गँग बॉस आपल्याला कदाचित मदत करेल असा विचार त्याच्या मनात कधीच आला नाही. काळ सरकू लागला. काळाबरोबरच रहमत खानचं विकलांग शरीर पहिल्यासारखं तंदुरुस्त आणि मजबूत बनलं. तो पुन्हा फिट झाला आणि अचानक अमीनाबीचे ग्रहमान बिघडले. संकटाची मालिका जणू सुरू झाली. अनैतिक व्यवसाय ब्रँचचा जुना पोलीस अधिकारी रिटायर झाला होता. त्याच्या जागी नवीन ऑफिसर आला. या अधिकाऱ्याच्या मनात वेश्या व्यवसायाबद्दल भयंकर घृणा होती. त्यानं महिन्याभरातच अमीनाबीचा धंदा बंद करून टाकला. अमीनाबीचा उदरनिर्वाहाचा मार्ग अर्थातच बंद झाला होता. कर्जबाजारीत ती आधीपासूनच होती. हा आघात तिला सहन झाला नाही. अमीनाबीला पक्षाघात झाला. ती बिछाण्याला खेळली. रहमत खाननं कसंबसं तिला एका धर्मदाय रुग्णालयात भरती केलं होतं. आम्हीकडून मिळणारा साप्ताहिक खर्च आता बंद झाला होता. रहमत खानची अवस्था बिकट झाली. त्यानं शेवटी आपला फ्लॅट विकला आणि झोपडपट्टीतील एका बैठ्या चाळीत 10 बाय 10 ची एक खोली घेतली. कामधंदा मिळवण्यासाठी त्याची भटकंती सुरू झाली. जवळचा पैसा भटकंतीमुळे येणारा थकवा दूर करण्यासाठी, पर्यायानं नैराश्य पळवण्यासाठी दारूत जाऊ लागला. अधूनमधून अम्मीच्या स्वास्थ्यासाठी रहमतला पैसे खर्च करावे लागले. असाच एक दिवस कामधंद्याच्या शोधात बाहेर पडलेल्या रहमतची ओळख उस्मानबाईशी झाली. उस्मानबाई धारावी झोपडपट्टीत राहत होता. धारावीतच त्याचं एक टपरीवजा गॅरेज होतं. काही दिवस त्याच्या गॅरेजमध्ये काम केल्यानंतर रहमत थोडासा स्थिरावला. पण गॅरेजमध्ये काम करण्याइतपत त्याचं मन रमत नव्हतं. एक दिवस भजी खाताना त्याची नजर भजीच्या कागदावर गेली. आदल्या दिवशीच्या वर्तमानपत्राचं ते मधलं पान होतं. कलकत्त्यातील एका 3 स्टार हॉटेलसाठी कष्टाळू माणसाची आवश्यकता आहे या जाहिरातीवर त्याची नजर खेळली. त्यानं उरलेली भजी दूर फेकली आणि ती जाहिरात काळजीपूर्वक वाचली. संपर्क करण्यासाठी दिलेला फोन नंबर बांद्र्याचा होता. त्यानं तो फोन नंबर त्याच वर्तमानपत्राचा कोपरा फाडून त्यावर लिहून घेतला. जाहिरातीतील त्या फोन नंबरवर रहमत खाननं फोन केला. फोन नंबर एका सर्व्हिस एजन्सीचा होता. एजन्सीनं त्याला त्वरित मुलाखतीसाठी बोलवलं. उस्मानबाईकडून लॉन्ड्रीचे कडक कपडे त्याने उसने मागून घेतले आणि तो मुलाखतीला गेला. तसा रहमत व्यवसाय गुन्हेगार होताच, हुशार होता.
14 वर्ष तुरुंगात खडी फोडून त्याची विचारशक्ती कठीण झाली होती. तंदुरुस्त शरीराचा रहमत खान मुलाखतीत यशस्वी झाला. एजन्सीच्या खर्चानं तो कलकत्त्याला जाण्याची तयारी करू लागला. जाण्यापूर्वी त्यानं कलकत्त्यातील हॉटेलचा पत्ता आणि फोन नंबर उस्मानभाई आणि धर्मदाय रुग्णालयास दिला. अम्मीची भेट घेऊन रहमत खान गीतांजली एक्सप्रेसनं कलकत्त्याला रवाना झाला होता. आणि आता मोहिनी राजन मुदलियारचा फोन आला होता. रहमत खान अतिशय आश्चर्यचकित झाला. मोहिनी राजन आपल्याला फोन करेल ही कल्पना त्यानं कधीच केली नव्हती. तो इतका उत्तेजित झाला होता की त्याच्या तोंडून उद्गार निघाले. बॉस, मी स्वप्नात सुद्धा विचार केला नव्हता की तुम्ही माझी आठवण काढाल, मला शोधून काढाल. धर्मदाय रुग्णालयाकडून तुझा फोन नंबर मिळाला. कसा आहेस तू? ठीक आहेस ना रहमत तू? कसं चाललंय तुझं? मोहिनी राजननं आस्थेने विचारलं. मी खूप मजेत आहे. रहमत खान खोटं बोलला आणि इकडे तिकडे आसपास पाहू लागला. त्याच्या चहूबाजूला उष्टी खरकटी भांडी, प्लेट्स, डिशेस, बाउल्स वगैरे पडले होते. अंगावरचे कपडे तेलकट मेणचट झाले होते. रहमत खान जाणून बुजून खोटं बोलला, कारण मोहिनी राजनला अयशस्वी माणसं पसंत नव्हती. आजकाल काय करतोयस रहमत? माझा स्वतःचा बिझनेस आहे बॉस. वा वा, मोहिनी राजन समाधानाने म्हणाला. ऐक रहमत, मी तुला भेटू इच्छितो. फार महत्वाचं काम आहे. तुला आवडेल. पुरेसा पैसा हाती येईल. पुरेसा याचा अर्थ तुला कळला ना रहमत? जेव्हा मी पैशाला पुरेसा म्हणतो तेव्हा तो खरोखरच पुरेसा असतो. तुला या कामाचे 25 लाख रुपये मिळतील. बोल, आहे का इंटरेस्ट? 25 लाख? ते ऐकून रहमत खानला घाम फुटला. असा कोणता धंदा आहे बॉस, ज्यात एवढी रक्कम मला मिळेल? कुठला धंदा वगैरे नाहीये. मी म्हटलं ना की अत्यंत महत्वाचं काम आलंय. असं सांगून मोहिनी राजन एक शब्दावर जोर देत म्हणाला, तुला या कामाचे 25 लाख रुपये मिळतील. रहमत खानचे डोळे बंद झाले. त्याच्या मनात भीतीने घर करायला सुरुवात झाली. तो तुरुंगातल्या कोठडीत एका कोपऱ्यात अंग चोरून बसलाय आणि पोलीस त्याला दंडुक्यानं चापकानं फोडून काढतायत. मोहिनी राजन बरोबर आपण फोनवर बोलतोय हे तो काही क्षण विसरला. तू ऐकतोयस ना रहमत? फोन बंद नाही ना केलायस? पलीकडून मोहिनी राजननं अधीर स्वरात विचारलं. हो हो, मी ऐकतोय बॉस. तुम्ही सांगा की काम. मी फोनवरून काहीच सांगू शकत नाही. तू लवकरात लवकर इथे निघून ये. इथेच बोलू. तुला माहिती आहे ना मी कप्परेडला राहतो ते. बोल, कधी निघतोयस? मोहिनी राजननं घाईघाईने विचारलं. रहमत खाननं आपल्या कपड्यांकडे बघितलं. त्याचे कपडे इतके चिकट मळकट झाले होते की खूपदा धुवूनही ते स्वच्छ झाले नसते. त्याच्याकडे एक जुना सूट होता, पण तो गबाळा होता. मोहिनी राजन मुदलियार पेहरावाला, ड्रेस कोडला महत्व देतो हे रहमत जाणत होता. शिवाय कलकत्त्याहून मुंबईला जाण्याचं विमान भाडं, इतकंच नाही तर हॉटेल मालक रविवारशिवाय सुट्टी देत नसे. रहमत खान चिंतेत पडला. त्याला ठामपणे माहिती होतं की मोहिनी राजन आपल्या वचनाशी पक्का बांधील असतो. जे करायचं ते केल्याशिवाय राहत नाही. त्यानं आजपर्यंत कोणालाच फसवलं नव्हतं अथवा कोणाचा विश्वासघात केला नव्हता. जवळच टेबलाशी उभ्या असलेल्या हॉटेल मालकाला आपलं बोलणं ऐकू जाऊ नये म्हणून रिसिव्हरच्या माउथपीस पाशी त्यानं आपल्या उजव्या हाताचा आडोसा करून रहमत खान हळूच म्हणाला, मी शनिवारपर्यंत पोहोचतो. त्यापूर्वी येता येणार नाही. इथली बरीच कामं आहेत, ती उरकून येतो बॉस. आज कुठला वार आहे? हा, सोमवार. पण हे काम खूप महत्वाचं आहे. तू गुरुवार संध्याकाळपर्यंत इथे पोहोचला पाहिजेस. रहमत, अशी संधी परत मिळत नाही. सांग, पोचतोयस ना? जसं तुम्ही म्हणाल तसं बॉस. मी गुरुवारी संध्याकाळपर्यंत मुंबईला येतो, त्यानं उत्तर दिलं. रहमत खानच्या लक्षात आलं की मालक त्याचं बोलणं लक्षपूर्वक ऐकतोय. तू असं कर रहमत, सरळ विमानानं ये. मी एअरपोर्टवर तुला न्यायला येतो. तुझी फ्लाईट 5:35 सहारवर पोहोचेल. नंतर मी तुला माझ्या घरी घेऊन जाईन. रात्री आपण एकत्र डिनर घेऊया. ओके? मी गुरुवारी येतो बॉस. गुड. मोहिनी राजननं फोन कट केला. रहमत खाननं रिसिव्हर सावकाश फोनवर ठेवला. हॉटेल मालकानं त्याच्याजवळ येऊन चौकशीच्या स्वरात विचारलं, काय रे, काय बोलत होतास? नोकरी बिकरी सोडून जाण्याचा विचार आहे की काय? नाही, मुळीच नाही. आपले हात शर्टाला पुसत रहमत बेपरवाईनं म्हणाला. तो एक नंबरचा दारुडे आहे.
त्याला बॉस म्हटलेलं आवडतं, म्हणून आम्ही म्हणतो. बरीच वर्ष ओळखतोय त्याला. त्याचं डोकं फिरलंय, दुसरं काय. असं तर नाही ना की तुझं सुद्धा डोकं त्यानं फिरवलंय ते? हॉटेल मालकानं संशयाने विचारलं. तुम्ही काळजी करू नका साहेब, माझ्याकडून तुम्हाला कसलाच त्रास होणार नाही. मी कुठेही जाणार नाही. असं म्हणून रहमत खान उष्टी भांडी उचलून सिंगच्या दिशेने चालू पडला. तो सगळा दिवस रहमत खान बेचैन अस्वस्थ राहिला. त्याच्या मस्तकात एकाच गोष्टीचा भुंगा बुणबुणत होता. त्या एकाच वाक्याशी रुंजी घालत होता. रहमत, या कामाचे तुला 25 लाख रुपये मिळतील. 4 वाजता रहमतची मधली सुट्टी झाली. ही सुट्टी 2 तासांची असे. तो धावतच आपल्या खोलीत गेला. आपले कळकट चिकट कपडे त्याने धुतले. दाढी अंघोळ उरकून कपडे बदलून तो हॉटेल बाहेर पडला. हॉटेलच्या मागच्या गल्लीतून तो मुख्य रस्त्याच्या दिशेने चालू लागला. रस्ता ओलांडून तो एका अरुंद गल्लीत शिरला. गल्लीच्या मध्यावर एक कॉफी हाऊस होते. यावेळी तिथं फारशी गर्दी नसे. आताही किरकोळ गजबज होती. त्यानं कॉफीची ऑर्डर दिली आणि खिशातून एक लिफाफा बाहेर काढला. हॉटेलमध्ये लागल्यापासून त्यानं बचत केलेले पैसे त्या लिफाफ्यात होते. त्यानं अवतीभोवती कोणी नसल्याची खात्री करून पैसे मोजले. 2700 रुपये होते. 100च्या 27 नोटा. तो भरभर विचार करू लागला. पैसे तर इतकेच आहेत. चांगली पॅन्ट शर्ट घेऊया. उरलेले पैसे गाडी भाड्यासाठी खर्च होतील. अरे बापरे, पण मोहिनी राजांनी विमानाने यायला सांगितलंय. तो स्वतःनं यायला येतोय. त्यानं सांगितलं म्हणून काय झालं? आणि गुरुवारपूर्वीच गेलो तर अम्मीला पण भेटता येईल. पैशाची काहीतरी व्यवस्था करता येईल. वेटरनं पुढ्यात ठेवलेल्या चहाच्या कपाच्या आवाजानं त्याची विचारशृंखला तुटली. त्यानं लिफाफा घाईघाईनं पॅन्टच्या खिशात सरकवला आणि कॉफीचे गुटके तो घेऊ लागला. कॉफी संपली तेव्हा कुठल्या तरी एका पक्क्या विचारानं रहमत खान कॉफी हाऊसमधून बाहेर पडला आणि मग रहमत खान हॉटेलमध्ये परतलाच नाही. त्या संध्याकाळी आवश्यक गरजेपुरतं सामान घेऊन रहमत खान रात्रीच्या गाडीनं मुंबईकडे रवाना झाला. बुधवारी सकाळी रहमत खान आपल्या अम्मीला भेटण्यासाठी धर्मदाय रुग्णालयात गेला. आपल्या अम्मीला अमीनाबीला पाहून तो स्तब्ध झाला. उस्मानबाईकडून येणाऱ्या पत्रातून त्याला अम्मीच्या प्रकृतीबद्दल कळले, पण प्रत्यक्ष भेट आज वर्षभराने होत होती. अम्मीकडे पाहताच त्याच्या लक्षात आलं की उस्मानबाई पत्रातून अम्मी आता बरी आहे, काळजी करू नकोस असं खोटंच कळवत होता. अमीनाबीची प्रकृती दिवसेंदिवस बिघडत होती. तिचा देखणा सुंदर चेहरा पांढुरका झाला होता. वेदना आणि अशक्तता यामुळे तिचा गोरापान चेहरा पिळवटत होता. रहमत खानला आज प्रथमच आपल्या अम्मीच्या डोळ्यात खचलेपणा दिसला. तो अमीनाबीच्या उशाशी बसला. तिचा वेदनेने कोमजलेला चेहरा त्यानं आपल्या हाताच्या उंजळीत घेऊन तिच्या कपाळाचं चुंबन घेतलं आणि तिचा सुरकुतलेला हात हातात घेऊन तो आपल्या गालावरून फिरू लागला. अमीनाबीनं त्याचा हात किंचित दाबला. जणू ती म्हणत होती की ती आता बरी आहे, लवकरच बरी होऊन घरी परतणार आहे. घरी आल्यानंतर नवीन आलेल्या पोलीस ऑफिसरला ती बरोबर वटणीवर आणणार आहे. तू मुळीच चिंता करू नको, सर्व काही ठीक होईल. रहमतनं तिच्या हातावर थोपटलं आणि तिला मोहिनी राजन मुदलियारच्या फोनबद्दल सविस्तर सांगितलं. अम्मी, पण त्यानं मला कुठलं काम आहे ते सांगितलं नाही. तू तर मोहिनी राजनला ओळखतेस ना इतके वर्ष. त्यानं आजपर्यंत मलाच काय पण इतर कोणालाही धोका दिलेला नाही ना कधी कोणाला फसवलं. मोहिनी राजनचं नाव ऐकून अमीनाबीनं दीर्घ सुस्करा सोडला. तिला भूतकाळ स्मरला. अमीनाबी मोहिनी राजन मुदलियारला चांगलीच ओळखत होती. मोहिनी राजनला ती आवडायची. तो तिला नेहमी दूरदूरच्या मोठ्या मोठ्या हॉटेलांमध्ये घेऊन जात असे. कधी कधी तो तिच्या कोठीवर जाई. तिच्या दृष्टीनं मोहिनी राजन खऱ्या अर्थानं सुख देणारी एकमेव व्यक्ती होती. 8 कोटी रुपयांचा धनी होऊन नंतर योग्य वेळी अपराधी गुन्हेगारी जीवनाचा त्याग करणारा चलाख मर्द होता. अमीनाबी वास्तवात आली. रहमतकडे पाहत म्हणाली, रहमत बेटे, तुम मोहिनी राजन से जरूर मिलना. त्यानं आजपर्यंत कुठली चूक केलेली नाही. 25 लाख रुपये, तू विचार तर कर. तू ठीक बोलतेस अम्मी, पण मी या फाटक्या अवस्थेत त्याला भेटायला कसं जाऊ? तो तर म्हणत होता विमानाने ये आणि माझ्याकडे जेमतेम इथे पोहोचण्यापुरते जेवण्यापुरते पैसे होते. मी त्याला खोटं सांगितलं की माझा बिझनेस आहे म्हणून.
कारण मोहिनी राजांना अयशस्वी माणूस नजरेसमोर नको असतो. तो अपयशी माणसाला आपल्या जवळ फिरकू देत नाही, हे तू सुद्धा जाणतेस. अमीना बीला रहमत खानच्या बोलण्याचा अर्थ कळायला वेळ लागला नाही. ती सूक्ष्मशी हसली. मेरे पास काफी पैसा आहे रहमत बेटे, असं म्हणून तिने आपल्या उशीखाली आपला थरथरता हात सरकवला. उशी घालून तिनं एक जाडजूड वॅलेट काढलं. ते पर्स वजा वॉलेट मगरीच्या कातड्याचं बनवलं होतं. ते वॉलेट त्याच्या हातात देत म्हणाली, काल रात्री जाहीर आपा येऊन गेली. तिला ही पर्स माझ्या कपाटाच्या तळाला मिळाली. बेकायदेशीर धंदा करते म्हणून तिला सुद्धा त्या हरामखोर ऑफिसरनी पकडलं होतं. 2 दिवसांपूर्वी सुटून आली बिचारी. लेकिन अम्मी, तुम्हारे दवा पाणी के लिए. बेटा रहमत, अमीना बीनं रहमत खानला मध्येच अडवत म्हटलं, तुझ्या गरजेपुरते हे नक्कीच आहेत. 3-4 सूट्स, 2-3 पॅन्ट्स, शर्ट्स, चांगले बूट, एक लेदरची ब्रीफकेस तू मोहिनी राजांसाठी विकत घे आणि रुबाबात त्याला ती भेट दे. मी मोहिनीला नुसतंच ओळखत नाही तर त्याला पूर्णपणे जाणते. त्याला अशा छोट्या छोट्या भेटी आवडतात. सगळ्या वस्तू खरेदी केल्यानंतरही बरीच रक्कम तुझ्याजवळ वाचेल. तिचा उपयोग तुझ्या गरजेनुसार करत जा. अमीना बीला बोलण्यामुळे धाप लागली. ती स्तब्ध झाली. रहमत खानने वॉलेटची चेन खेचली. 100च्या नोटा आत खचाखच भरल्या होत्या. रहमतचे डोळे विस्फारले होते. त्याच्या डोळ्यांकडे पाहत अमीना बी हलकसं हसली. त्याच्या हातावर हात ठेवत म्हणाली, बेटा पैसा संभल के खर्च करना. इसके बाद तुम्हें देने के लिए मेरे पास कुछ भी नहीं है. पण अम्मी, तू काय करशील? तुझ्या इलाजासाठी तुझ्याकडे काय उरेल मग? पण रहमतचं वाक्य पूर्ण झालंच नाही. त्या क्षणी अमीनाबीच्या छातीत एक जोरदार कळ आली. आत्यंतिक पीडेने तिचा चेहरा कासावीस झाला. तरी ती आपल्या वेदनेकडे दुर्लक्ष करत म्हणाली, अरे वेड्या, तू 25 लाखाचा धनी होणार आहेस. मोहिनी राजांचं काम तू फत्ते केलंस की तुझ्याकडे पैसा असेल. मग मला कसली चिंता? आता तू निघ. मी 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 ठीक आहे. माझी नको काळजी करूस. थकव्यामुळे तिने डोळे बंद केले. रहमत खान उठला. त्यानं आपल्या जन्मदात्या अम्मीच्या कपाळाचं चुंबन घेतलं. त्या स्पर्शानं अमीनाबीने डोळे उघडले. तिनं त्याचा हात हातात घेतला आणि दीर्घ श्वास टाकून परत आपले डोळे मिटून घेतले. रहमत खान जड पावलाने जायला वळला. आपल्या मुलाच्या पाठपोऱ्या आकृतीकडे पाहताना अमीनाबीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. अचानक तिच्या शुष्क ओठांवर एक केविलवाणं हसू तरळलं. जणू ती आपल्या रहमतला, लाडक्या मुलाला शेवटचा निरोप देत होती. नकळत तिचा उजवा हात अलगद उचलला गेला आशीर्वाद देण्यासाठी. त्याच संध्याकाळी रहमत खाननं आपल्या गरजेच्या सामानांची खरेदी केली. चांगल्या सलूनमध्ये जाऊन केस व्यवस्थित कापून घेतले आणि एका मध्यम प्रतीच्या लॉजमध्ये जाऊन राहिला. दुसऱ्या दिवशी गुरुवारी सकाळी आपला अनेक उरकून रहमत खान आपल्या अम्मीला भेटण्यासाठी बायकाळ्याच्या त्या धर्मदायी इस्पितळात गेला. पण त्याला भेटू दिलं गेलं नाही. अमीनाबीची प्रकृती अधिक खालावली होती. त्यानं तिथंच धावपळ करणाऱ्या एका नर्सला विचारलं, पण त्याला समाधानकारक उत्तर मिळालं नाही. तो बराच वेळ तिथं घुटमळला, पण आपल्या अम्मीची भेट काही त्याला घेता आली नाही. रात्री पुन्हा एकदा येण्याचा निश्चय करून तो लॉजवर परतला. कपडे बदलून त्यानं आपली बॅग उघडली. बॅगच्या तळाशी कुराण होतं. ते बाहेर काढलं. आपल्या दोन्ही हातात घेऊन त्यावर आपलं मस्तक टेकवलं आणि म्हणाला, हे अल्लाह परवरदिगार, मेरी अम्मी की रक्षा करना. वही मेरी एकमात्र सहारा आहे. प्रार्थनेने त्याला बरं वाटलं. त्यानं कुराण होतं तसं पुन्हा बॅगच्या तळाशी ठेवलं. बॅग बंद करून त्यानं रूममध्ये जेवणाची ऑर्डर दिली. दुपारचं जेवण थोडं अस्थिर मनस्थितीत त्याने घेतलं. थोडा वेळ विश्रांती केल्यानंतर त्यानं तयार व्हायला सुरुवात केली. क्लीन शेव केल्यानंतर त्यानं दाढीवर थंडगार ओल्ड स्पाइस एस्ट्रिंजंट थपथपलं. ग्रे कलरचा नवा कोरा सूट परिधान केला. दाऊद शूजमधून घेतलेले लेदर शूज घातले. ग्रे कलरच्या सूटच्या आतला रॉयल ब्लू शर्ट रहमत खानला शोभून दिसत होता. सगळी तयारी केल्यानंतर रियल चार्लीचा स्प्रे फवारून रहमतने मोहिनी राजांना प्रेझेंट देण्यासाठी ब्रीफकेस उचलली आणि मोहिनी राजन मोदलियारला भेटण्यासाठी तो लॉज बाहेर पडला.